काय होईल जर एकनाथ शिंदे यांच्या हातातून धनुष्यबाण कायमचा निसटला तर? एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले आमदार खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहतील का? आता एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं वातावरण संपूर्ण देशामध्ये झालंय ते पाहता महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते जेवढी मोदी आणि अमित शहा यांची बाजू घेताना दिसत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पट हे एकनाथ शिंदे मोदी आणि अमित शहा यांची भलामण करताना त्यांची बाजू घेताना सतत दिसतात। हे का बरं घडतंय? एकनाथ शिंदे यांना नेमकी भीती कशाची वाटतेय? का आपल्या पक्षाचं काहीतरी होईल किंवा मोदीजी आणि शहा हे मिळून आपल्याच पक्षाचा काटा काढतील का? ही भीती एकनाथ शिंदे यांना सतावते का? आता हे सांगण्याची गरज काय येते ते म्हणजे जी चर्चा सुरू झाली आहे ती हीच आहे की धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्या हातातून निसटण्याची संकेत आहेत, निसटण्याची जवळपास असं 100% शक्यता आहे। याचं कारण पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांचे वकील असणारे कपिलजी सिब्बल यांनी विस्तृत आणि खमकेपणानं जमवून अशी बाजू मांडली आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलेला जो काय धनुष्यबाण आहे तो कसा गैरमार्गाने त्यांना दिलेला आहे आणि पक्षामध्ये 100% फूट झालेली नसताना सुद्धा विधिमंडळातील पक्ष आणि राजकीय पक्ष हे कसं वेगवेगळं आहे ही गोष्ट म्हणजे फक्त बहुमत सिद्ध करण्यासाठीची नव्हती। ही गोष्ट म्हणजे फक्त विधिमंडळातील पक्षाची किंवा सरकार बसवणं आणि पाडण्याची अशी अजिबात नव्हती। ज्याबरोबर निवडणूक आयोगाने फक्त तिकडे आमदार जास्त म्हणून त्यांना पक्ष त्यांना चिन्ह देऊन टाकणं हे संपूर्णपणे बेकायदेशीर आहेत। आणि आपल्याला माहिती आहे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून वारंवार हे प्रकरण याची प्रकरणाची जी सुनावणी आहे ती सुनावणी वारंवार कशी टाळता येईल यासाठी त्यांना आजपर्यंत सबबी दिल्या। अर्थात सुप्रीम कोर्टानं सुद्धा इतके दिवस हे प्रकरण म्हणावं तितकंसं गांभीर्याने घेतलं नाही हे समोरच आहे। पण पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टामध्ये इतकी मोठी सुनावणी पार पाडली आणि आता जवळपास 2-3 दिवसांनी माझ्या माहितीनुसार 4 का 6 ऑगस्टला यावर पुन्हा विस्तृत असं त्या ठिकाणी सुनावणी होईल। अर्थात सुनावणी म्हणण्यापेक्षा आता अंतिम निकाल लागू शकतो आणि या निकालामध्ये आपल्या पक्षाची वाट लागू शकते किंवा पक्षाचं नाव जरी राहिलं मात्र धनुष्यबाण चिन्ह हे जर का आपल्या हातातून निसटलं तर आपला 2029 मध्ये आत्ताच पराभव झाल्या जमा अशी भावना एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये आहे। आणि त्यामुळेच की काय इतक्या जोरकसपणे भाजपचे नेते सुद्धा करत नाहीत इतकी या ठिकाणी स्तुती मोदी आणि शहा यांची शिंदे यांच्याकडून सुरू आहे। कारण त्यांना कदाचित त्यांच्याकडून अशी अपेक्षा असावी की न्यायालयामार्फत येणारा निकाल हा आपल्या बाजूने लागावा यासाठी म्हणून एकनाथ शिंदे यांची धडपड आहे। अर्थात हे सगळ्यांनाच माहिती होतं की 16 आमदार एकूण आमदारापैकी 16 आमदार हे ठाकरे यांच्या सोबत होते। त्यापुढे जाऊन विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते जे अंबादास दानवे त्यावेळेस होते ते इतक्या महत्वाचं विरोधी पक्ष नेते पदाचं पद हे ठाकरे यांच्याकडे होतं। त्यानंतर राहिलेले खासदार हे सुद्धा ठाकरे यांच्याकडे होते। म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिनिधी आमदार खासदार असताना सुद्धा निवडणूक आयोगाने सरळ केंद्र सरकारमधील नेत्यांच्या दबावाखाली येऊन ठाकरे यांच्या हातातून पक्ष हिसकावून घेतला, पक्ष चिन्ह हिसकावून घेतलं। आता याबाबत नियम असे सांगतात की जर असा वाद म्हणजे भूतकाळामध्ये जेव्हा जेव्हा असा वाद निर्माण झाला आणि याच्यामध्ये 100% फूट जर का दिसत नसेल त्यावेळेस काँग्रेसच्या राजवटीमध्ये निवडणूक आयोगानं ते पक्षाचं चिन्ह फ्रीज म्हणजे त्या पक्षाचं चिन्हच गोठवून टाकलंय। आणि यावेळेस मात्र निवडणूक आयोगानं 100% म्हणजे पक्षाचं नाव पक्षाचं चिन्ह सगळं काही ठाकरे यांच्या हातातून शिंदे यांच्याकडे सोपवलं। आणि सरळ हे दिसतंय की हे जवळपास जे राहिलेले लोकप्रतिनिधी आमदार खासदार होते 16 आमदार होते त्यांच्यावर हा सरळ अन्याय आहे। आणि हीच बाजू जोरकसपणे कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये लावून धरली आहे। त्यामुळं कुठेतरी इतक्या दिवसांनी म्हणजे दिवस नाही इतक्या वर्षांनी सुप्रीम कोर्टानं याच्यामध्ये डोकं घालायला सुरुवात केली, त्यांनी लक्ष दिलंय तर खरं। आणि आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये याचा निकाल जर का लागला आणि जर धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या हातातून जर का निसटलं तर 2000 म्हणजे त्याच दिवसापासून
एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये चलबिचल सुरू होऊ शकते. परिणामी त्यांचे बहुतेक खासदार, बहुतेक आमदार हे शिंदे गट सोडून इतर पक्षांचा पर्याय हे विचार करू शकतात. त्यामुळं जे धडधड शिंदे गटाची सुरू झाली आहे ती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत ती चालू राहणार आहे. त्यामुळं शिंदे हे फक्त आमदार राहतात की खरंच निवडणूक आयोगानं जो चिन्ह आणि पक्ष त्यांच्या नावावर दिलाय तोच कायम राखतो, की मग पक्षाचं नाव आणि चिन्ह हे पुन्हा ठाकरे यांना मिळतंय, याबाबत सुप्रीम कोर्ट काय निकाल देतं हे लवकरच कळणार आहे. बाकी या संपूर्ण विश्लेषणावर आणि धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव हे शिंदे यांच्याकडे हवं की उद्धव ठाकरे यांच्याकडे, आपलं मत काय, कमेंट नक्की व्हा. धन्यवाद.